नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत उद्याच्या भागात असं दाखवलं आहे की वसू हीच मनातल्या मनात बोलत असते. रक्षाबंधन असते तेव्हा म्हणते, आज मी तुझ्या हातावर जी राखी बांधणार आहे ना विक्रम, त्यांनी तू माझं रक्षण करशील, नंदिनीचे नाही. एवढं तर मी कन्फर्म सांगू शकते, कारण की मी तुला माझ्या इमोशनली मी तुला एवढं हे करणार की तू माझीच साथ देशील, असंच मी काही ते करणार. आणि इकडे आता आपली काव्या आणि पार्थ हे निघालेले असतात. तेव्हा त्यांना म्हणते आम्ही येतो. तेव्हा त्या काकू म्हणतात, येतो नाही म्हणायचं, थांब, तू सवाशीण आहेस ना, मग तुला हळदी कुंकू लावावंच लागेल. असं बोलल्यानंतर ना आता थोडा का होईना पण काव्याचा चेहरा पडलेला असतो. पण काव्या ह्या सगळ्या विधी करून घेते, कारण की त्यांनी रात्रभर आपले चांगली पाहुणचार केलेला असतो. त्यामुळे ते त्यांचे खूप ऋणी असतात. त्यामुळे ते त्याचं सगळं बोलणं ऐकतात आणि काव्या त्यांचं निरोप घेऊन निघते. तसंच इकडे रम्या म्हणत असते, नंदिनी लक्षात आहेत ना, 12 तास संपलेले आहेत, 12 तास उरलेले आहेत, 12 तासात तुला पुरावा आणायचा आहे. जर तू 12 तासात पुरावा नाही दिलास तर तुला काय करायचं आहे हे तू विसरू नकोस, असं ती नंदिनीला धमकी देत असते. नंदिनी गपगुमान सगळं ऐकून घेत असते, कारण की नंदिनीकडे आता कसलाही पुरावा नसल्यामुळे नंदिनी ऐकण्याशिवाय नंदिनीकडे दुसरा कुठलाच हे नसतो. तेव्हा घरातले म्हणतात, हो रम्या, सगळं कळते, चांगलं वातावरण तू खराब करू नकोस, गप्प बस, असे रम्याला बोलतात. आणि रम्या काय तिचं तोंड बोलणं गप्पच करत नसते. पण नंदिनीच्या डोक्यात एकच विचार चाललेला असतो, तो आता 12 तास तर खरंच होऊन गेलेले आहेत, मला 12 तासात काहीतरी चांगला पुरावा आणलाच पाहिजे, जेणेकरून खरं चेहरा सगळ्यांसमोरील वसू त्यांचा. आणि वसू ही आता दीपकला भेटायला तुरुंगात गेलेली असते. आणि तिथे जाऊन ती म्हणत असते की आता तूच मला मदत करू शकतो आणि तुला मला मदत केलीच पाहिजे. असा सगळा प्रकार घडला आहे आणि सगळ्यांना कळलं आहे की मी तुझी साथ दिली आहे, पण नंदिनी अजून कोणताही पुरावा देऊ शकली नाही. ती कोणत्याही क्षणी तुझ्यापर्यंत पोहोचेल आणि तुला सगळ्यांपुढे नेल, तेव्हा तू माझं नाव घ्यायचं नाहीस. तू जर असं केलंस तर मी तुला इथून सुटायला मदत करेल, अशी आमिष ती दीपकला दाखवते. आता खरंच दीपक ही वसूची साथ देईल का नंदिनीची साथ देईल हे येणाऱ्या भागातच कळेल. त्यासाठी पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.